नमस्कार प्रेक्षक हो. सध्या 15 जानेवारी उलटून चाललंय आणि आता सगळ्यांना परीक्षांचे वेध लागलेत. फेब्रुवारी मार्चमध्ये 10वी-12वीच्या परीक्षा आता सुरू होतातच आहेत आणि त्या संपेपर्यंतच इतर सगळ्या परीक्षा सुरूच होतात. त्याच्यामुळे जानेवारी ते मेपर्यंत परीक्षांचा कालावधी राहतो आणि हाच विचार करून आज आम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी ज्योतिषीय मार्गदर्शन व उपाय हा एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि या संदर्भामध्ये आपण माननीय हेमंत शास्त्री काळे यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी जाता जाता एक विनंती की आमचं चॅनल तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा. गुरुजी, अनेक कारणांसाठी आपण पत्रिका बघायला तुमच्याकडे लोक येतात. मग त्याच्यामध्ये असेल वास्तुविषयक असेल, नोकरीविषयक असेल, कौटुंबिक समस्या असतील, तसंच एखाद्या विद्यार्थ्याचं शालेय शिक्षण किती होणार आहे, काय स्थिती आहे त्याची सध्या शैक्षणिक बाबतीमध्ये, याबद्दल पत्रिकेचं परीक्षण करून मार्गदर्शन करता येतं का? पत्रिका बघून किंवा पत्रिका पाहून आपल्याला निश्चित शिक्षणाविषयक मार्गदर्शन करता येतं. पत्रिका बघितल्यानंतर साधारण आपण करिअरचा जो टप्पा मांडतो त्याच्यामध्ये 10वी-12वी हे सगळ्यात महत्त्वाचे टप्पे आहेत आणि त्या टप्प्यावरती शिक्षणाची किंवा विद्या अभ्यास शाखेची निवड केली जाते आणि ती निवड आपल्याला पत्रिका बघून सांगता येते. त्याच्यामध्ये काही ग्रह आहेत, ग्रहांना कारतत्व आहेत, कुंडलीमध्ये काही स्थानं आहेत, 5वा भाव आहे, 4था भाव आहे, 9वा भाव आहे. ह्या सगळ्यांवरून किंवा पत्रिकेतील गुरुच्या स्थितीवरून किंवा त्याच्याही पुढे जाऊन षोडश कुंडल्यांमध्ये जी शिक्षणविषयक कुंडली आहे त्या कुंडलीवरून निश्चितपणे आपल्याला सांगता येतं की ह्या विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेची निवड करावी, कोणत्या विद्याभ्यासामध्ये पुढे जावं, हे निश्चितपणे आपल्याला सांगता येतं. असं पण बरेच वेळा होतं की प्राथमिक शिक्षणामध्ये जे गतिशील मुलं असतात, प्रगती चांगली असते, तेवढी ती चमक माध्यमिकमध्ये किंवा उच्च माध्यमिकमध्ये दाखवत नाहीत. किंबहुना प्राथमिक माध्यमिक शिक्षणामध्ये जे अगदी साधारण असतात ते मात्र उच्च माध्यमिकमध्ये खूप सारी प्रगती करतात, मोठ्या उच्च शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतात. मग हे पण आपल्याला पत्रिका बघून समजतं का? हो, पत्रिकेवरून हे पण समजतं. पत्रिकेवरून आपण निश्चित ठरवू शकतो की पत्रिकेचा जर मूळ आपण 12 स्थानांचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की चतुर्थ स्थान हे घरी आईने अभ्यास घ्यायचं स्थान आहे, त्याला मातृस्थान आहे. म्हणून साधारण 12वी शिक्षण जे आहे ते आपण तिथून बघतो. आता ह्या मातृस्थानामध्ये जर काही पापग्रह असेल तर त्या मुलाला शिक्षणामध्ये निश्चित अडथळा येतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा डिग्री शिक्षणाचा विचार करतो, डिग्रीच्या शिक्षणामध्ये पंचम स्थानाशी संबंधित आहे ते आणि पंचम स्थानामध्ये शनी, राहू किंवा काही अजून ग्रहांच्या दृष्टी आहेत, असे जेव्हा योग निर्माण होतात त्यावेळेला त्या मुलाला शिक्षणामध्ये अडथळा येतो. किंबहुना मग एखादा मुलगा असं असतं की चतुर्थ स्थान डिस्टर्ब असेल तर 10वी-12वीपर्यंत फार त्याला मार्क्स मिळत नाहीत आणि डिग्री शिक्षणाला मात्र तो एकदम चांगला चालतो. काहींच्या बाबतीत असं असतं की डिग्री शिक्षणाला कमी असतो, 10वी-12वीपर्यंत चांगले मार्क्स असतात. ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. पण त्याच्या पद्धतीनं कोणते ग्रह आहेत किंवा तिथं कोणत्या ग्रहांच्या दृष्टी आहेत ह्याच्यावरून आपण त्यांना काही उपाय पर्याय सुचवू शकतो किंवा तशा पद्धतीच्या शाखांची निवड करायचं मार्गदर्शन आपण त्यांना याच्यातनं करू शकतो. मग हे जे शिक्षण घेताना होते की प्राथमिक माध्यमिक टप्प्यावर कुठेतरी अडचणीचं ठरतंय किंवा उच्च शिक्षणामध्ये कुठेतरी अडचणीचं ठरतंय, मग या अडचणी येऊ नयेत आणि सलग शिक्षण व्हावं यासाठी काही उपाय आहेत का? हे टप्पे अडचणीचे ठरू नयेत. पहिल्यांदा पत्रिका बघितल्यानंतर हे जेव्हा लक्षात येतं, आई वडील पालक जे कोणी आहेत ते तक्रार करतात की मुलगा गेल्या वर्षी त्याला चांगले मार्क्स होते, ह्या वर्षी मार्क्स खूप कमी आहेत. मग ते लक्षात येतं की त्याच्यामध्ये चतुर्थ स्थान त्या मुलाचं खराब आहे. 9वीला मार्क एवढे होते, मग 10वीला आणखीनच कमी झाले किंवा 11वीत आणखीनच कमी झाले, 12वीला तर चालतच नाही आहे किंवा खूपच कमी आहे, असं बऱ्याच वेळेला तक्रार येते. मग त्यावेळेला आपण त्याला उपायांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 2-3 उपाय आपण तिथे सुचवू शकतो. एकंदरीत मुलाची पत्रिका बघितल्यानंतर आपण 3-4 मुद्द्यांचा ह्याच्यामध्ये विचार करतो. एक तर त्याची मनाची स्थिती काय आहे, त्याचं आरोग्य काय आहे, ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करतो. त्या पद्धतीनं ते उपाय आपण त्यांना सुचवतो की मनाची एकाग्रता वाढणं, त्याच्यामध्ये आपल्याला त्यासाठी पुष्पावषधीचा वापर करता येतो, काही वेळेला रुद्राक्षाचा वापर करता येतो, काही वेळेला काही स्तोत्रमंत्र आहेत त्या स्तोत्रमंत्रांचा वापर आपल्याला इथं त्या विद्यार्थ्याकडून पठण करून घेण्यासाठी केला जातो आणि त्याचा उपयोग त्या मुलाची एकंदरीत मानसिक आणि शारीरिक, बौद्धिक अशा दोन्ही-तिन्ही क्षमता वाढण्यासाठी मदत होते आणि अगदीच जे स्पीड त्याचं कमी आहे ते इथं आपल्याला निश्चित वाढलेलं दिसतं. म्हणजे पत्रिकेमध्ये ज्या काही अडचणी आहेत ते अडचणी दूर करून शिक्षण सरळ जाण्यासाठी आपल्याला उपायही सांगता येतात. मग मुळामध्ये शिक्षण योग असणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. मग शिक्षण योग म्हणजे काय? शिक्षण योग म्हणजे काय? आता खरं तर योग ह्याचा अर्थ आपण मागं बघितलं की कोणतीही घटना घडणे म्हणजे प्रत्यक्ष योग म्हणतो आपण. मग तसा योग आहे का? किंवा असेल तर तो कोणत्या विषयात
त्यातनं तो पुढे जाऊ शकतो. अशा दोन्ही पद्धतीचा विचार आपण इथं करू शकतो. योग याचा अर्थ काय, की तो नैसर्गिक काय घेऊन आलेला आहे बरोबर, त्याचे उपजत गुण कुठले आहेत हे आपल्याला पत्रिकेतनं निश्चित करता येतं. आता जसं की आपण एखादं उदाहरण सांगूया शिक्षणाच्या बाबतीमध्ये, की एखादा मुलगा आहे त्याच्या पत्रिकेमध्ये काही ग्रहांच्या युती आहेत. जसं की लहानपणी आपण आई वडील तक्रार करतात की मुलगा 4-5 वर्ष झाल्यापासून सतत काही नाही काहीतरी इलेक्ट्रिकस किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे जे गॅजेट खोलत असतो. मग त्याची पत्रिका बघितली तर आपल्या लक्षात येतं की याच्या पत्रिकेमध्ये इलेक्ट्रिकचे काही राहू मंगळ असे ग्रह एकदम पॉवरफुल आहेत आणि ह्याला ही नॅचरली आवड आहे किंवा ह्याला उपजतच ती आवड आहे. मग अशा मुलांनी त्याच विषयात शिक्षण घेतलं, पुढे जाऊन त्याची डिग्री घेतली, तर अर्थात त्याची हॉबी आणि करिअर दोन्ही गोष्टी एकत्र येणार आहेत आणि त्यामुळे निश्चित त्याचं एक करिअर चांगल्या पद्धतीचं घडणार आहे तिथं. जसं पत्रिकेवरून आपल्याला शिक्षण योग किती आहे हे समजतंय, तसं त्या पत्रिकेतील जातकांनी कोणती विद्याशाखा निवडावी, आर्ट्स निवडावं, सायन्स, कॉमर्स का आणखी काही निवडावं हे सांगता येतं का? शाखा निवडताना ह्या तिन्हीचाही विचार करता येतो. ह्या तिन्ही व्यतिरिक्त आणखीन ज्या काही इतर शाखा आहेत त्यांचा पण ह्याच्यामध्ये आपल्याला विचार करता येतो. गुरुजी, सगळ्यांसाठी महत्त्वाचं राहतं की 7:30? कोणत्या राशीला शनी पालट झाला असता 7:30 सुरू होणार आहे, कुठल्या राशीची संपणार आहे? 7:30मुळे दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतानाही आपण अनुभवतो. मग तसं 7:30मुळे शिक्षणावर काय परिणाम होतो? हो, 7:30चा माणसाच्या खरं तर सगळ्याच परिस्थितीवर परिणाम होतो. त्याचा विचार करताना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पण परिणाम आपल्याला झालेला दिसतो. आता तो परिणामाचा विचार खरं तर प्रत्येकाची पत्रिका बघितल्यानंतरच आपल्याला निश्चित ठामपणे सांगता येईल. तरी पण ढोबळ होणारा जो परिणाम आहे त्याचा आपण विचार करू. ज्यावेळेला आपल्या पत्रिकेमध्ये त्या विद्यार्थ्याला 12वा, पहिला आणि दुसरा असा जेव्हा शनी ग्रह गोचरिणी येतो त्यावेळेला 7:30 असं म्हटलं जातं किंवा काही वेळेला शनीची ढैया म्हणजे 4था, 8वा, 12वा जेव्हा असतो त्यावेळेला ह्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसतो. मग याच्यामध्ये शनीसाठी जे काही उपाय आहेत त्याचाही विचार करावा लागतो. पण 7:30मध्ये येणारी विघ्न म्हणजे काय होतं, की साधारण तो मुलगा परीक्षेच्या वेळेला आजारी पडणं हे आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतं किंवा काहीतरी असा घोटाळा निर्माण होतो परीक्षेच्या वेळेला की सगळा अभ्यास तयार आहे, सगळं आहे, पण काही भांडण झालंय, काही वादविवाद झालाय किंवा जवळचं कोणी नातेवाईक त्यावेळी गेलंय, अशा वेळेला त्याला परीक्षा देता येत नाहीये किंवा गंभीर आजार आहे काही निर्माण झालाय त्यावेळेपुरता. असे प्रकार खूप वेळा आपल्याला अनुभवायला येतात. असा 7:30चा परिणाम होतो. पण 7:30 आहे म्हणून गडबडून घाबरून जायची गरज नाही. याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी व्यवस्थित हा विषय समजून घेतला आणि त्याचे जे काही पर्याय आहेत, मुळात विद्यार्थ्याच्या बाबतीत आपण 2च विचार करू शकतो. त्याला आर्थिक टेन्शन असायचं काही कारण नसतं. त्याचे शारीरिक आणि मानसिक बल कसं उत्तम राहील आणि शारीरिक आणि मानसिक बल उत्तम राहण्यासाठी जे काही रोजचे व्यायाम, उपासना ह्या गोष्टी आपल्या भारतीय परंपरेने जे दिलेल्या आहेत त्या जरी फॉलो केल्या किंवा त्या जरी काय अंमलात आणल्या तरी त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्यासाठी निश्चित होईल. मग आता 7:30चा प्रभाव कमी होण्यासाठी आणि शनी महाराजांची कृपा होण्यासाठी काही आध्यात्मिक उपाय सांगता येतील का? आध्यात्मिक उपाय याच्यामध्ये आपल्याला काही स्तोत्र सांगता येतील, त्याच्यामध्ये काही रत्न पण सांगता येतील, काही मंत्रही सांगता येतील. पण इथं आपण सगळ्याचा उपाय न करता, सगळ्या विषयांची चर्चा न करता आपण एक ठराविक 2-3 मुद्द्यांचा विचार करूया. त्याच्यामध्ये विशेषतः 7:30च्या काळामध्ये उपयोगी येणारं जे स्तोत्र आहे, हनुमान चालीसा आहे विद्यार्थ्यांच्यासाठी. त्याच्यानंतर भीमरूपी मारुती स्तोत्र आहे. ह्या 2 स्तोत्र जरी रोज त्या विद्यार्थ्यांनी पठण केली, मारुतीचं दर्शन घेतलं तरी त्याचा उपयोग त्या विद्यार्थ्याला निश्चित होईल 7:30तून बाहेर पडण्यासाठी. मनोबल वाढेल, त्याचं शरीराचं जे काही बल आहे किंवा शरीराची ताकद, रोगप्रतिकारशक्ती म्हणू आपण, तर या दोन्ही गोष्टी वाढण्यासाठी त्याची मदत होईल. असं बरेचदा होतं, शिक्षण घेतलं एक आणि भविष्यामध्ये व्यवसाय, नोकरी केलं दुसरंच. मग आता हे असं का होतं? किंबहुना हे आधीच आपल्याला प्रेडिक्ट करता येतं का? हो, बऱ्याच लोकांच्या पत्रिकांमध्ये ग्रहस्थिती वेगळी असते. त्यांचे मूळ उपजत गुण जे आहेत ते खरं तर वेगळे असतात. पण त्यावेळी ते लक्षात न आल्यामुळं किंवा आपली जी पद्धत आहे, भारतीय शिक्षण पद्धत म्हणजे जास्त मार्क म्हणजे तुम्ही ह्या दिशेला जा हे ठरलेलं आहे. म्हणजे तुम्ही सायन्सला तर मग डॉक्टरच व्हा, तुम्ही मेडिकललाच जा, तुम्ही इंजिनियरच व्हा, हे ठरलेले पॅटर्न आहेत. पण त्या विद्यार्थ्याकडं त्याचे जे नैसर्गिक आलेले गुण आहेत किंवा जी काही त्याची कला क्षमता जी आहे ती निश्चित वेगळी असते आणि घरच्यांच्या किंवा एका समाजाच्या किंवा त्या विद्यार्थ्यांना तेवढी त्यावेळीची ती समज नसल्यामुळं तो विद्यार्थी मेडिकलकडे जातो आणि पुढे जाऊन मग तो नकला करायला लागतो, कलाकार अभिनय करायला लागतो किंवा अभिनय क्षेत्रामध्ये जातो. ह्याची उदाहरणं पण आपल्याला माहिती आहेत. त्याच्यामध्ये आपण विचार केला तर डॉक्टर श्रीराम लागूंचं इथं उदाहरण घेता येईल. खरं तर त्यांनी त्यांचं शिक्षण हे मेडिकल क्षेत्रातलं आहे आणि ते पूर्णपणे त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये किंवा चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. दुसरं उदाहरण आपल्याला डॉक्टर काशीनाथ घाणेकर, खरं तर ते डेंटिस्ट होते, पण त्यांनी
अभिनयामध्येच आपलं काम आणि करिअर पुढं केलं. अशी उदाहरणं खूप आपण समाजामध्ये फिरताना आपल्याला खूप ठिकाणी अशी उदाहरणं दिसतील, की त्यांनी शिक्षण केलंय वेगळं आणि तो काम करतोय वेगळं. म्हणजे ह्याच्यामध्ये अजूनही खरं तर वेगळा विचार, की माझ्या बघण्यातले किंवा माहितीतले असे एक डॉक्टर आहेत. डॉक्टर MBBS MS केलेलं आहे त्यांनी. पण त्यांना जर विचारलं, की तुम्ही किती ऑपरेशन केली किंवा तुम्ही किती प्रॅक्टिस करता, तर त्यांना प्रॅक्टिसमध्ये इंटरेस्ट नाहीये. ते प्रॅक्टिस करत नाहीयेत. तर ते टीचिंग करतायत. त्या विषयाचं ते टीचिंग करतायत. ते म्हणतात मला प्रॅक्टिस करायची नाही किंवा मला त्यात इंटरेस्ट नाही. म्हणजे खरं तर त्या क्षेत्रातलं टीचिंग करण्याची ही पत्रिका आहे. असा त्याचा अर्थ होतो. मग त्या दृष्टिकोनातून हा विचार केला गेला पाहिजे, की तुमच्या शिक्षणाचा जो काही मार्ग आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे काय-काय उपजत गुण आहेत, ते त्या शिक्षण शाखेशी तुम्ही कसे जोडू शकता. पत्रिकेमध्ये नवग्रहांच्या माध्यमातून किंवा त्यांची स्थानं किंवा सगळी जी एकंदरीत पत्रिकेची स्थिती आहे, त्याच्यावरून हे निश्चितपणे आपण सांगू शकतो. जसं गुरुजी शिक्षणाचा योग किती आहे, शिक्षण कोणत्या विद्याशाखेचं घेतलं जाणार आहे, हे जसं आपल्याला समजतंय. तसंच शिक्षणाचा घेत असताना बऱ्याचदा व्यवहारात आपल्याला असं दिसतं, की शिक्षणामध्ये खंड पडतोय. मोठं वय झाल्यानंतर 50शीमध्ये पुन्हा कुठेतरी शिक्षण सुरू होतं. मग हा जो खंड पडणार आहे, हे दिसतं का? शिक्षणाचा कालावधी किती आहे, हे आपल्याला पत्रिकेतून समजतं का? पत्रिकेवरून हे पण सांगता येतं आपल्याला, की आता बघा आपण बघतो की एखाद्या बातमी असते की एखाद्या व्यक्तीने 50व्या वर्षी PhD केली. खरं तर ते शिक्षणाचं वय नाहीये, पण तरी त्या माणसाने PhD केली. म्हणजे निश्चित आपल्याला पत्रिकेवरून सांगता येतं, की हा शिक्षणाचा कालावधी आहे. आपल्याकडे शिक्षणाचं वय साधारण 25 पर्यंत गृहीत धरतो आपण. 25 पर्यंत डिग्री शिक्षण किंवा त्याच्या पुढचं उच्च शिक्षण, नवम स्थान, पंचम स्थान, चतुर्थ स्थान किंवा पत्रिकेतील गुरुची स्थिती, या सगळ्यावरून आपल्याला ठरवता येतं. मग याच्यामध्ये काही वेळेला अशी परिस्थिती असते, की डिग्री शिक्षणामध्ये त्याच्या खंड येणार आहे हे दिसत असतं. पण उच्च शिक्षण मात्र होणार आहे. मग त्या कालखंडामध्ये बऱ्याच लोकांचं असं निदर्शनास आलेलं आहे, की त्याला अगदी SY, TYला असतानाच त्याला डिग्री शिक्षणामध्ये त्याला नोकरी मिळाली आणि त्याच्या शिक्षणामध्ये खंड आलाय. असं खूप वेळा दिसतं आणि तो नोकरी करत असतो आणि त्यानंतर 4 वर्षांनी, 5 वर्षांनी त्याला जेव्हा केव्हा संधी किंवा वेळ असेल, त्यावेळेला तो शिक्षण करतो. पूर्ण शिक्षण करतो म्हणजे किंवा डिग्री पूर्ण करतो. असं खूप वेळा अनुभवलं येतं. त्यावेळेला निश्चित गोचरीने येणारे ग्रह, त्यावेळेची ग्रहस्थिती, अशा सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार केला तर तिथं खंड पडण्याचा कालावधी असतो. आता प्रत्येकाचा खंड पडण्याचं कारण वेगवेगळं असू शकतं त्याच्यामध्ये. जसं इथं मी तुम्हाला नोकरीचं उदाहरण दिलं. पण बऱ्याच ठिकाणी तिथं कारणं अनेक आहेत. किंवा काही आर्थिक साधन नसणं, आरोग्य बिघडणं, 7.5चा टप्पा असणं किंवा अपरिहार्य बरीच कारणं असू शकतात त्याच्यामध्ये. अनेक कारणांनी हे शिक्षण थांबू शकतं आणि हा सगळा विचार पत्रिकेच्या माध्यमातून आपण करून त्याला योग्य ते मार्गदर्शन देऊन त्याला मार्गदर्शन करू शकतो आपण. मग बऱ्याचदा असं होतं, की माझ्या शिक्षणात खंड पडला, मला अजून खूप काही शिकायचं होतं. ही हुरहूर मनामध्ये असते. मग ही हुरहूर राहू नये, किंबहुना शिक्षणामध्ये जो खंड आहे, हा खंड राहू नये. त्यांचं शिक्षण अपेक्षित जे त्यांना आहे ते पूर्ण व्हावं, यासाठी काही उपाय आहेत का? मुळात तो खंड आहे का नाही हे एकदा समजणं गरजेचं आहे आणि समजल्यानंतर त्याच्या पुढं खरं तर उपायांपेक्षा त्या वयाचा टप्पा काय आहे हे ते महत्त्वाचं ठरेल. एखाद्याला ग्रॅज्युएशनच्या दरम्यान जर काही कारणानं खरंच ती अडचण आहेच आहे, म्हणजे 7.5 आहे, त्यामुळे त्याचं मन लागत नाही, लक्ष लागत नाही, अशा वेळी उपायांचा निश्चित तिथं परिणाम होईल. पण काही अपरिहार्य कारणं अशी आहेत की त्याला ते शिक्षण करणं शक्य नाही. त्यावेळेला मात्र ते उपाय लागू पडणार नाहीत. उपाय मात्र आपण निश्चित सांगू शकतो तिथं. किंवा आत्ताच्या काळाप्रमाणे आपण विचार केला तर त्याच्यामध्ये ज्याला काय म्हणता येईल, आपण रेग्युलर शिक्षण घेऊ शकत नाही, पण करस्पॉन्डंट जे आहे प्रकार, तर त्या माध्यमातून शिक्षण होईल का नाही हे आपल्याला इथं निश्चित सांगता येईल. गुरु पालट, राहू पालट, केतू पालट असे ग्रहांचे गोचर सतत चालू असतात. मग हे जे ग्रहांचे गोचर चालू असतात, त्याचा त्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होतो? खरं तर गोचर, ग्रहांचं भ्रमण आणि ह्याचा परिणाम हा सगळ्या मानवी जीवनावर होतो. मानवी जीवनाच्या प्रत्येक अँगलवर किंवा प्रत्येक अंगावर होत असतो. त्याच्यामध्ये शिक्षण हा त्यातला एक भाग आहे. मग शिक्षणाचा विचार करताना शिक्षणाच्या स्थानामधून किंवा त्या पत्रिकेतील त्या राशीप्रमाणे समजा शनीचं भ्रमण आहे, राहूचं भ्रमण आहे, केतूचं भ्रमण आहे, मंगळाचं भ्रमण आहे, शुक्राचं प्रत्येक ग्रहाचा वेगळा परिणाम तिथं निश्चित आपल्याला दिसून येतो. पण त्याचे जे परिणाम आहेत, म्हणजे एखादा उदाहरणच घेऊ आपण, तर पत्रिकेमध्ये पंचम स्थानावरून शुक्राचं भ्रमण होतंय, तर निश्चित त्या मुलाचं मन अभ्यासात लागणार नाही, मुलाचं मन डिस्टर्ब होईल, तो चंचलतेकडे जाईल. ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतील, पण तो एक ठराविक कालावधी असणार आहे आणि त्या कालावधीपुरतं त्याला आपल्याला स्थिर करायसाठी काही उपाययोजना करता येतील. फक्त ते समजणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये शनीसारखं भ्रमण गेलं तर गती कमी होईल, आळस वाढेल, कंटाळा करेल,
ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतील त्याच्यामध्ये. किंवा राहूसारखं भ्रमण झालं तर संभ्रमावस्था निर्माण होईल त्याच्यामध्ये, की मी अभ्यास करतोय पण माझ्या लक्षातच राहत नाही, आठवतच नाही किंवा जे केलंय ते ऐन वेळेला विसरतोय. अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतील. ह्या गोचर भ्रमणाचा परिणाम त्या आरोग्यावरती आणि मनावरती दोन्हीवर पण होतो आणि त्याचा परिणाम आपल्याला शिक्षणावर झालेला दिसतो. पण त्याला गडबडून किंवा घाबरून जायची गरज नाही. त्याच्यामध्ये आपण जर ज्योतिषाची कन्सल्ट केलं तर तुम्हाला ते योग्य पद्धतीने मार्गदर्शन आणि सल्ला दोन्ही पण त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतं. त्याच्यामध्ये काही उपाययोजना मिळू शकतात, त्याचा उपयोग होतो. मग त्या उपाययोजना कोणत्या? अशा परिस्थितीत खरं तर मगाशीच मी म्हटलं की विद्यार्थ्याचा जर विचार करायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्याच्या मनाचा आणि शरीराचा हा पहिल्यांदा विचार केला गेला पाहिजे. आणि मनासाठीचे आणि शरीरासाठीचे जे उपाय आहेत ते त्यातनं पहिल्यांदा केले गेले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये ध्यान आहे, काही व्यायाम आहे, योगासनं आहेत, प्राणायाम आहे किंवा त्याच्यानंतर पुढे जाऊन काही स्तोत्र आहेत, याचाही विचार त्याच्यामध्ये केला पाहिजे. मगाशी मी हनुमान वडवानल स्तोत्र याचा उल्लेख केला, हनुमान चालिसा याचा उल्लेख केला किंवा मारुती स्तोत्र आहे, गणपती अथर्वशीर्ष आहे, गणपती स्तोत्र आहे, असे अनेक स्तोत्र मंत्र आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याचा विचार हे जर पठण केलं त्यांनी विद्यार्थ्यांनी तर त्याचा परिणाम दिसेल. पण आधुनिक याच्याप्रमाणे आपण जर विचार करायचा म्हटलं तर आपल्याकडे पुष्पावषधी नावाची एक शाखा आहे आणि खरं तर ते अतिशय चांगला आणि प्रभावी उपाय. म्हणजे त्याच्यामध्ये जर पुष्पावषधी देणारं ज्योतिषी आणि त्या विद्यार्थ्याचं लक्षण हे जर त्याच्या लक्षात आलं तर तो उत्तम पुष्पावषधीची निवड करून त्या मुलांमध्ये होणारी चंचलता, मुलाला अति झोप येणं, अति खाण्याची इच्छा निर्माण होणं, हे जे काही सगळे मुलामध्ये त्या परिवर्तन होतं विद्यार्थ्यामध्ये, तर तशा दृष्टीने पुष्पावषधीचं नियोजन करू शकतो तो आणि त्या विद्यार्थ्यांचे हे जे काही दोष निर्माण होत आहेत ते त्यातनं त्याला बाहेर काढू शकतो. मग इथे आपल्याकडे पुष्पौषधी दिल्या जातात का? पुष्पावषधी आपण पत्रिका संपूर्ण त्या विद्यार्थ्याचा पत्रिकेचा अभ्यास करून त्याला योग्य ती पुष्पावषधी आपण सुचवतो. तशा माध्यमातून त्याला फरकही आजपर्यंत खूप विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. आता गुरुजी, प्रत्येक गोष्टींसाठी आपण दिशांना महत्त्व देतोच. मग आता अभ्यास करत असताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे, अभ्यास करावा? दिशांना याच्यामध्ये निश्चित महत्त्व आहे. त्याच्यामध्ये घरातील किंवा आपल्या वास्तूतील म्हणू, जागेतील म्हणू, शक्यतो विद्यार्थ्यांनी ईशान्येचा जो कोपरा आहे, ईशान्य दिशेशी संबंधित, तर तो कोपरा अभ्यासासाठी त्यांनी निश्चित निवडावा आणि त्याच्यामध्ये त्याचं लक्ष लागेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन होईल किंवा ईशान्येकडून जी येणारी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा प्रभाव त्याच्यावरती राहील, ती पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि एक प्रकारे तो चार्ज होईल तिथं आणि त्याचं अभ्यासात लक्ष लागेल. म्हणून ईशान्येला बसून त्याने अभ्यास करावा, शक्यतो पूर्वेला तोंड करावं आणि ईशान्येला बसावं. मग बऱ्याचदा असं होतं की अभ्यास खूप करतात मुलं पण लक्षात राहत नाही. मग स्मरणशक्ती वाढण्यासाठी काही उपाय आहेत का? स्मरणशक्ती वाढण्यासाठी आपण विद्यार्थ्याची जर पत्रिका बघितली तर आपल्या लक्षात येईल की इतर मुलांच्या तुलनेत थोडासा हा कमी पडतोय का, अशी आईवडिलांची किंवा पालकांची तक्रार येते. मग त्यावेळेला हा विचार किंवा हा उपाय आपण करू शकतो. तर तिथं प्रज्ञा विवर्धन स्तोत्र जे आहे त्या स्तोत्रांचे ठराविक संख्येने जर पाठ केले तर निश्चित आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या जी काही स्मरणशक्ती, बुद्धी असं म्हणू आपण ज्याला, तर त्याच्यामध्ये आपल्याला वाढ झालेली, अपेक्षित वाढ झालेली दिसेल. त्याच्यामध्ये काही रुद्राक्ष किंवा काही स्तोत्रमंत्र याचाही उपयोग अजून आपल्याला करता येईल. आपण पुष्पावषधीचा जो उल्लेख केला त्या पुष्पावषधींचा पण इथं आपल्याला वापर करता येईल. एकंदरीत जे काही आपले परंपरेने जे आलेले उपाय आहेत या सगळ्या उपायांचा विचार आपण इथं करू शकतो. प्रत्यक्ष पत्रिका बघितल्यावर आणखीन व्यवस्थित आपण एक मार्गदर्शन देऊ शकतो. जसं आपण कोणत्या दिशेला बसावं अभ्यास करायला हे सांगितलं, त्याप्रमाणे अभ्यास करण्याची योग्य वेळ कोणती? हो, निश्चितपणे सांगतं. आपल्याकडे ऋषीमुनींनी जर आपण पूर्वीपासून बघत आलोय की आपल्याकडं शक्यतो कोणताही अभ्यास किंवा जे काही प्रायोरिटीचं काम आहे, कोणतंही काम असो आपलं, तर ते शक्यतो पहाटे करायला सांगितलं आहे. म्हणजे अभ्यास असेल किंवा इतरही काही काम असेल तर ते पहाटे करायला सांगितले. पहाटेची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे ह्यासाठी. खरं तर गुरुजी, घरामध्ये एकाच मुलाची परीक्षा असते पण मात्र अख्खं घर परीक्षामय झालेलं असतं. त्या मुलासोबत त्याचे पालकसुद्धा बऱ्याचदा तितकेच टेन्शन घेत असतात. मुलाने अभ्यास करावा म्हणून पालक नाना प्रकारे प्रयत्न करत असतात. मग अशा या पालकांना आपल्या मुलांना परीक्षेला घेऊन जात असताना, सामोरे जात असताना मुलांच्या काय तुम्ही सल्ला द्याल? आपण आता पत्रिकेच्या माध्यमातून विचार करतोय हा सगळा आणि आपण पालकांसाठी, विशेषतः आई वडील पालक जे कोणी काळजी करणारे आहेत त्यांच्यासाठी आपण असं सांगू की परीक्षेला जातानाच हा विचार न करता ज्यावेळी आपण मुलाच्या शिक्षणाचा विचार करतो त्यावेळेला प्रत्येक पालकांनी 5वी 6वी 7वी ह्या दरम्यान आपल्या मुलाची पत्रिका एकंदरीत शिक्षणाच्या दृष्टीने कशी आहे हे योग्य ज्योतिषाकडून त्यांनी समजून घ्यावं. पहिल्यांदा त्याची कॅपॅसिटी काय आहे, त्याची मानसिक किंवा शारीरिक शक्ती काय आहे हे पत्रिकेतनं निश्चित सांगता येतं
आणि त्या पद्धतीने ती समजून घेतली तर आपण त्याच्याकडनं किती अपेक्षा ठेवायच्या हे निश्चित करता येतं आपल्याला. आपण अपेक्षेपेक्षा जास्त जर त्याच्या ताकदीपेक्षा जास्त अपेक्षा करत असू त्या विद्यार्थ्याच्या, तर निश्चित पालकांना मग त्याचा त्रास होतो किंवा मग जास्तीचे ट्युशन लाव, जास्तीचे काही वेगवेगळे प्रकार कर, पहाटे उठून अभ्यास कर, रात्री उठून अभ्यास कर, त्या मुलाला झोप न येऊ देणं, असे सगळे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतात. आणि तशा तक्रारी मुलं किंवा पालक ज्यावेळी आमच्या समोर येतात तेव्हा मुलंही म्हणतात की मला झोपून देत नाही, जेवायला एक वेळेला दिलं जातं, किंवा मुलांची आणखीन तक्रार असते जड अन्न काही खायला दिलं जात नाही, फक्त वरण भातच दिला जातो. अशी अनेक कारणं समोर येत आहेत. मग याच्यामध्ये त्या मुलाची नेमकी कॅपॅसिटी काय आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि ती समजल्यानंतरच पालक त्यांच्याकडून ती त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याला पुढे घेऊन जाऊ शकतात. जास्तीची अपेक्षा केली तरी चुकणार आहे आणि कमी असेल तरी चुकणार आहे. त्यातली नेमकी अपेक्षा काय आहे हे समजणं गरजेचं आहे. गुरुजी, पत्रिकेवरून आपल्याला हे समजतंच आहे की पालकांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुलांच्या बाबतीत कोणत्या गोष्टीचा अट्टहास करावा, कोणत्या गोष्टीचा पाठपुरावा करावा. पण याही व्यतिरिक्त अशी आणखी कोणती आधुनिक तंत्र आहेत की ज्याच्यावरून विद्यार्थ्याच्या शिक्षणाबाबत आणखीन अचूक अंदाज करता येईल? हो, पत्रिकेप्रमाणे अजूनही काही याच्यामध्ये DMIT नावाची टेस्ट आहे. आता काही लोक ह्याला सायकोलॉजिकल टेस्ट म्हणतील, काही नाही म्हणतील, किंवा जे काही आहे ते आहे, पण ती टेस्ट आहे. आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या 10 बोटांची आपण जे बोटांचे ठसे आहेत आणि त्या ठशावरून एक प्रिडिक्शन करू शकतो. त्याच्यामध्ये संपूर्ण तो रिपोर्ट तयार होतो आणि त्या रिपोर्टच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याची नैसर्गिक जे काही कला, गुण, त्याचा IQ काय, EQ काय, हे सगळं आपल्याला समजणार आहे. आणि त्या माध्यमातून ठरवता येणार आहे आपल्याला की ह्याच्या अंगी हे 4 गुण आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा आहे त्या शिक्षणामध्ये हे आपल्याला ठरवता येतं. आणि त्या पद्धतीनं त्या टेस्टच्या माध्यमातून आणखीन उत्तम मार्गदर्शन पत्रिकेच्याही पुढं 2 पावलं जाऊन आपल्याला मार्गदर्शन निश्चित त्याच्यामध्ये करता येतं. आणि अशा पद्धतीचं अनेकांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे, ते आज शिकतायत. पण म्हणजे मग DMIT अधिक पत्रिका या दोन्हींचा एकत्रित विचार करून पालकांना आपल्याला त्यांच्या पाल्याबाबत अचूक आणि सुंदर असं मार्गदर्शन करतायत. खूप सुंदर मार्गदर्शन करता येतं. कारण ह्याचा जो ड्रॉबॅक आहे तो इकडं आपल्याला भरून काढता येतो. तो कसा, तर DMIT टेस्ट नुसती केली समजा तर त्याच्यामध्ये त्याचा बॅड पॅच कधी आहे हे समजणार नाही, पण पत्रिकेच्या माध्यमातून त्याचा बॅड पॅच समजणार आहे. आणि DMIT टेस्टमधनं तो त्याचं करिअर कसं असेल हे डिझाईन आपल्याला करता येणार आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा जर मिलाप केला तर ते एक उत्तम मार्गदर्शन ठरू शकतं आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही हे करतोय. म्हणजे पालकांनी DMIT करावी आणि पत्रिकेचं परीक्षणही करावं. दोन्ही गोष्टी एकत्रित केल्या तर उत्तम. आता जाता जाता शेवटचा प्रश्न, ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण इतका वेळ बोलतो आहोत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय समुपदेशन कराल? खरं तर तुम्ही आधीच्या प्रश्नामध्ये जो उल्लेख केला त्याच्यामध्ये परीक्षा ही फक्त मुलाची नाही तर सगळ्या घराची असते. आणि कोणतीही परीक्षा असो किंवा कोणतंही मोठं कार्य असतो त्याची तयारी आपण अगदी सुरुवातीपासून करतो. वर्षभर तयारी चालू असते आणि तशी तयारी खरं विद्यार्थ्यांच्या बाबतीत अगोदरपासून करणं गरजेचं आहे. पण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असंही आमच्या निदर्शनास येतं की काही विद्यार्थी अगदी परीक्षा महिनाभर राहिली आणि पालक येतात आणि विचारतात की हा अभ्यास करत नाही, इमिजिएट काहीतरी उपाय सांगा. असा उपाय खरं तर देणं आणि तो लागू पडणं तितकंसं शक्य होत नाही. कारण तेवढा वेळ विद्यार्थ्याकडे नसतो ते स्तोत्र म्हणायला, मंत्र म्हणायला, किंवा पुष्पाऔषधीचा जरी आपण वापर केला तर लगे त्याचा इफेक्ट होत नाही. त्यासाठी प्री प्लॅन असणं गरजेचं आहे. तुम्ही सुरुवातीच्या कालखंडामध्ये मुलगा 10वीला किंवा 12वीला गेल्यावर जी तयारी करता त्यावेळेला निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. योग्य ज्योतिषाला पत्रिका दाखवून घ्या, त्याच्याकडनं त्याचे काय वीक पॉईंट आहेत किंवा त्याच्या काही सवयी बरोबर आहेत, चुकीच्या आहेत, त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल का, आणि त्यासाठी ज्योतिषाकडून तुम्हाला काय मार्गदर्शन मिळतंय किंवा काही रेमेडी मिळते का हे बघा. आणि त्याचा वापर करून त्या विद्यार्थ्याचं यश कसं वाढेल या दृष्टीने आपल्याला विचारित करता येईल. आणि त्या पद्धतीनं पालकांनी पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ऐनवेळी येण्यापेक्षा अगोदर तयारीत राहा, पत्रिकेच्या माध्यमातून मार्गदर्शन घ्या आणि पुढे जावा. समजा 10वी-12वीला काही पालकांना नाही समजलं, पत्रिका बघून घ्याव्यात किंवा मार्गदर्शन घ्यावं विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये आपल्या पाल्याच्या पत्रिकेबाबत, मग आता पुढे काय? ज्या पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्याकडून पत्रिका काही बाबतीत असा अनुभव येतो की लहानपणापासून किंवा जन्मल्यापासून पत्रिकाच काढली नाही. मग अशा लोकांनी जन्मकुंडली काढावी. जन्मकुंडलीचं जे मार्गदर्शन आहे ते योग्य ज्योतिषाकडनं घ्यावं. त्याच्यामध्ये त्याचा शिक्षणाचा कल काय आहे, आरोग्याचा कल काय हे तपासून घ्यावं. त्याच्यानंतर त्यांनी जरी समजा इतर कुठल्या टेस्ट केल्या नसतील तरी DMIT टेस्ट कोणत्याही वयामध्ये आपल्याला करता येते आणि त्याच्यावरून आपल्याला निश्चित एक शिक्षणाचा मार्ग ठरवता येतो, शिक्षणाचा ग्राफ ठरवता येतो. किंवा नुसतं आजकाल प्लेन शिक्षण घेण्याची पद्धत नाही आहे, त्याला 2-3 शाखा एकमेकाला जोडल्या जातात. तशा पद्धतीचे काही योग आहेत का, किंवा एखादं इंजिनिअरिंग झालं आहे आणि त्यांनी जर कुठली फॉरेन लँग्वेज शिकली तर त्याला परदेशामध्ये निश्चित संधी मिळते. अशा पद्धतीचे काही योग त्याच्यामध्ये आहेत का हे आपल्याला यातनं समजतं.
आणि हा एक शिक्षणाचा ग्राफ किंवा शिक्षणाचं डिझायनिंग म्हणू आपण, ते निश्चित करून देता येतं आपल्याला आणि आपण ह्या टेस्टच्या माध्यमातून करून देऊ शकतो. धन्यवाद गुरुजी. आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना परीक्षेसंदर्भातलं जे मौल्यवान मार्गदर्शन केलं ते निश्चितपणे सर्व पाहणाऱ्या प्रेक्षकांना उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे. तुमच्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल पुनश्च आभार. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मी ते गोष्टीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणं म्हणजे अभ्यास करणं आहे. आपण जर विचार केला तर लक्षात येईल की लहानपणापासून आपण ससा आणि कासव यांची गोष्ट ऐकत आलोय. त्याच्यामध्ये आपल्याला इथं भूमिका घ्यायची, ती कासवाची भूमिका घ्यायची. त्याच्यामध्ये कासवाचे गुण काय आहेत तर ते विद्यार्थ्यांनी इथं समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सातत्य आहे, चिकाटी आहे, मनाचं आणि शरीराचं दोन्हीच कासवानी संतुलन ठेवलेलं आहे या ठिकाणी आणि त्याने आपलं ध्येय जे आहे ते साध्य केलेलं आहे. हा कासवाचा गुण आपण इथं घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. एक म्हण आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तसं अभ्यास केला, प्रयत्न केले तर यश निश्चितपणे आपलंच असतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जे विद्यार्थी आहेत त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. पण त्याच वेळेस दुसरी एक म्हण आहे, अति तेथे माती. बऱ्याच ठिकाणी परीक्षा आहे म्हटल्यानंतर अभ्यासाचा आणि सगळ्या गोष्टींचा अतिरेक होतो. तो अतिरेकही आपल्याला टाळायचा आहे. त्यामुळे दोन्ही म्हणींचा संतुलित वापर करायचा आहे आणि यश मिळवायचं आहे. आणि हे यश मिळवत असताना निश्चितपणे आमचा हा एपिसोड तुम्हाला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करते आणि आज इथेच थांबते. धन्यवाद.